न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। प्रेम मंदिर वृंदावन मथुरा अवतरणार नाशिकमध्ये श्री प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळाची भव्य प्रतिकृती। नाशिकमधील भाजप प्रणित श्री प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळ यावर्षी गणेशोत्सवात वृंदावन मथुरा येथील प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती साकारत असून नाशिककरांसाठी हे एक विशेष आकर्षण ठरणार आहे। 2011 साली स्थापन झालेल्या या मंडळाने दरवर्षी ऐतिहासिक व धार्मिक देखावे साकारण्याची परंपरा जोपासली आहे। मागील वर्षी खंडोबा जेजुरीगड प्रतिकृती साकारून राज्य शासनासह विविध संस्थांकडून गौरव मिळवणाऱ्या मंडळाने यंदा 80 फूट उंच 80 बाय 60 फूट आकाराची प्रेम मंदिर प्रतिकृती साकारण्याचा संकल्प केला आहे। यासोबतच 40 फूट उंच महाप्रवेशद्वार देखील उभारले जात आहे। संपूर्ण देखावा पर्यावरणपूरक साहित्यांपासून बांबू, बल्ली, कपडा, बॉटमपट्टी इत्यादींच्या सहाय्याने तयार होणार असून श्रीकृष्णाच्या विविध रूपांचे दर्शन व दररोज गोसेवा व गोमातेचे पूजन हा देखावा अधिक भावनिक व आकर्षक ठरणार आहे। दिनांक 13 जुलै 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता मंडप पूजनाचा शुभारंभ रास व से सनचे ज्येष्ठ स्वयंसेवक रघुनाथ आप्पा कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडला। यावेळी अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। या सोहळ्याला माजी नगरसेवक ॲडव्होकेट श्याम बडोदे, डॉक्टर दीपाली कुलकर्णी, ॲडव्होकेट अजिंक्य साने, सतीश बापू सोनवणे, शशिकांत पंडित, प्राध्यापक अविनाश बल्लाळ, विठ्ठलराव कुलकर्णी, अनिरुद्ध जोशी, राजेंद्र पाठक, शरद निकम, गणेश रत्न पारखे, निलेश गीते, अमित बुडूक, उदय बडोदे, ॲडव्होकेट अजय बडोदे, शुभम पारवे, योगेश रेवगडे, गणेश राऊत आदी मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून मंडळाच्या उपक्रमांचे कौतुक करताना संस्कृती, श्रद्धा आणि सामाजिक जाणीव जपणाऱ्या उपक्रमांची गरज आजच्या काळात अधिक असल्याचं मत व्यक्त केलंय। आणि याही वर्षी वृंदावन मंदिराचा अतिशय जो की आपण बघितलं काही सर्वांनाच तीर्थक्षेत्री जाणं शक्य होत नाही, परंतु शामराव मी सांगेल की तुम्ही गेल्या काही 4-5 वर्षापासून जे वेगवेगळ्या संकल्पना बांधताय, खरंच इथं लोक आवर्जून भेट देता। केवळ आपलं इंदिरानगरच नाही तर नाशिक शहरातून आणि मागच्या वेळेस त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार भेटला, त्याबद्दल पण मी सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो। आणि ह्याही वर्षी शामराव ती परंपरा कायम चालू राहील आणि इंदिरानगरचं एक नाव ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात गणेश उत्सवासाठी झालेलं आहे ती पण पुढे चालूच राहील। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ज्या कारणास्तव हा सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला होता त्याचं मूर्त स्वरूप आपल्याला आपल्या राजीवनगर इंदिरानगर भागात शांभाऊंच्या हस्ते मागचे 4-5 वर्ष आपण अनुभवतोय। भारतीय जनता पार्टी तर्फे या प्रभागात आमचे आदरणीय नगरसेवक बापूजी यांनी त्या भव्य दिव्यतेला सुरुवात केली होती। आपण अनेक कार्यक्रम युनिक ग्रुप मार्फत तसे पाहिले, अजय मित्र मंडळातर्फे पाहिले, आमच्या सावरकर सभागृहात सुद्धा असंख्य कार्यक्रम होतात आणि शांभाऊंनी त्याच्या पुढचं पाऊल टाकलं आहे। आणि गेल्या अनेक वर्षात जसं आपण आत्ताच ऐकलं की राम मंदिराचं उभारणी केली, राम मंदिर झालं, आपण काशी विश्वनाथेश्वराची उभारणी केली, ते झालं। त्यामुळे आम्ही मोठ्या अपेक्षेने इथे पाहतोय आणि इंदिरानगरवासी खरंच सगळे शांभाऊंच्या मागे उभे आहेत। ॲडव्होकेट श्याम बडोदे यांचं दरवर्षीच आपण पाहतो की अतिशय भव्य दिव्य संपूर्ण नाशिक शहराला लाजवेल अशा प्रकारचा देखावा त्यांचा असतो। प्रचंड मोठ्या प्रमाणात अद्भुत आणि प्रत्यक्ष प्रतिकृती तिथे उभं करतात की तुम्हाला असं वाटतं की आपण खरोखरच त्या मंदिरात पोहोचलेलो आहोत। आणि अशी भव्य दिव्य प्रतिकृती पाहिल्यामुळे ज्यांना तिकडे जायला जमत नाही त्यांनी इथंच तो आनंद घेऊन त्याचं दर्शन घेतलं पाहिजे। आणि अतिशय सुंदर आणि त्यांच्या संपूर्ण मित्रमंडळाचं सहकार्य त्यांना असतं, संपूर्ण त्यांचं टीमवर्क आहे आणि असंच त्यांनी पुढे नवीन उपक्रम राबवत राहू। धन्यवाद। माजी नगरसेवक ॲडव्होकेट श्याम बडोदे यांनी यावेळी सांगितले की श्री प्रतिष्ठान मंडळ केवळ देखावे साकारत नाही तर समाजाला एक सकारात्मक दिशा देण्याचं कार्य करत आहे। या वर्षीचं प्रेम मंदिर हे नाशिककरांसाठी भक्ती, सौंदर्य आणि मूल्यांचा संगम ठरणार आहे। का इंदिरानगर, राजीवनगर परिसरामध्ये यापूर्वी आपल्या लोकांना नाशिकमध्ये जावं लागायचं। जुन्या नाशिकात वगैरे आपण गणेशोत्सवासाठी जायचो, परंतु काही दिवसांमध्ये बापूंच्या माध्यमातून, सचिन भाऊंच्या, अजिंक्यच्या आणि आपल्या श्रीप्रतिष्ठानच्या माध्यमातून नाशिककर जनता इंदिरानगरमध्ये आणि राजीवनगरमध्ये गणेशोत्सवासाठी येते। मला वाटते त्याचं श्रेय एकट्या श्याम बडोदेला नाही, हे सर्व इंदिरानगरवासियांचं श्रेय, राजीवनगरवासियांचं श्रेय। कारण
यांचा उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि त्याचबरोबर आपण बोलता बोलता बोलले की तुम्हाला या कल्पना कुठून सुचतात. आप्पा मला सांगायला आनंद वाटेल का या गणेशोत्सवच्या या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये 13 चिठ्ठ्या मला आल्या, काही मेसेजेस आले की यावर्षी तुम्ही हे गणपती बसवा. मला एक नंदुरबारवरून चिठ्ठी आली की तुम्ही जसं आपण मागच्या वेळेस बोलले होते का श्रीरामाचं आपण केलं, आपण शिवलिंग केलं, देवाची कृपेने ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहे, मंदिर झालं. आपली पण भावना अशी आहे का जर श्रीरामाचं मंदिर अयोध्येत झालं, जसं काशीमध्ये आपलं शिवमंदिर मुक्त झालं, त्याचबरोबर मथुरेमध्ये आपलं श्रीकृष्णाचं मंदिर काही समाजकंटकांनी त्याला वेढलेलं आहे, तर ते आपल्याला मुक्त करायचं आहे. आणि आपली ही प्रामाणिक भावना आहे की या ठिकाणी आपण ते श्रीकृष्णाचं मंदिर उभारून आपल्या सर्वांच्या भावना नक्कीच श्रीकृष्णापर्यंत पोचतील आणि कुठेतरी आपल्याला न्याय भेटेलच. त्याचबरोबर या ठिकाणी आपण गोशाळा, गोदर्शन, गोमातेचं दर्शन या सगळ्या लोकांना व्हावं म्हणून 10 दिवसासाठी गोशाळा या ठिकाणी आपण करणार आहोत. निश्चितच आता आपण बघतोय का लहान मुलांना गोमातेचं महत्त्वच माहीत नाही. शाळेंमध्ये इंग्लिश मिडियमच्या मुलांना मोबाईल किंवा काही स्पोर्ट्सच्या व्यतिरिक्त बाकी आपल्या आध्यात्मिक जे काही आहे त्याची जाणीव होत नाही, माहिती होत नाही. आपलं गणेशोत्सवाचा उद्देश असा असतो का सामाजिक प्रबोधन आपण करायला हवं. आपण बघितलं असेल मागच्या वेळेस आपण कुटुंब प्रबोधनाचे काही व्याख्यानं घेतली, वेगवेगळे मार्गदर्शन शिबिरं घेतली, आरोग्य शिबिरं घेतली. आणि यावर्षीसुद्धा आपला मानस आहे का निश्चितच नाशिक शहर असेल, आपल्या परिसरातील नागरिक असतील, यांच्या माध्यमातून आपल्या ज्या भावना आहे त्या पोचाव्यात. आमचा प्रामाणिक उद्देश हाच आहे का हा गणेशोत्सव हा लोकोत्सव व्हायला पाहिजे, लोकांनी याच्यामध्ये यायला पाहिजे, लोकांचा सहभाग याच्यात व्हायला पाहिजे. आणि त्याचंच कारण आहे की आपण या ठिकाणी हे असे उपक्रम राबवतो. मी आलेल्या सर्वांचं इथं मनापासून आभार मानतो. गणेश उत्सवाच्या कालावधीत मंडळामार्फत पुढील सामाजिक उपक्रम नेहमी राबवले जातात. रक्तदान शिबिर, निशुल्क आरोग्य तपासणी शिबिर, संस्कृती संवर्धन व्याख्यानमाला, शालेय विद्यार्थी स्पर्धा, वक्तृत्व, चित्रकला, स्त्री शक्ती जागरण कार्यक्रम. सहभागी होण्याचे आवाहन मंडळाचे संस्थापक व भाजपा नाशिक शहराचे सरचिटणीस माननीय ॲडव्होकेट श्याम बडोदे यांनी नाशिककरांना आवाहन केले की या भव्य, दिव्य आणि पर्यावरणपूरक गणेश उत्सवात सर्वांनी सहभागी होऊन श्रीकृष्ण प्रेमाचा व आध्यात्मिकतेचा अनुभव घ्यावा. श्रीकृष्णाचे प्रेम मंदिर यंदाचा गणेश उत्सव नाशिकमध्ये भक्तिमयतेचा नवा अध्याय उघडणार.